श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा व्हिडिओ रक्षाबंधन दिवसाचा आहे. व्हिडिओ अपलोड व शूट करायला वेळ लागला, कारण की बाहेरगावी गेल्यानंतर अपलोड करावं शूट करायला वेळ नसतो, कारण की गप्पा गोष्टी चालूच असतात सगळे एकत्र आल्यानंतर. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळ पौर्णिमा असेही म्हणतात. रक्षा म्हणजे रक्षण व बंधन म्हणजे धागा. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. राखी ही विश्वासाची व विजयाचे प्रतीक मानली जाते. भाऊ बहिणीला रक्षणाचे वचन देतो. या दिवशी भाऊ बहिणीला सुंदर भेटवस्तू ही देतात. या दिवशी घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात. रक्षाबंधन हा सण स्नेहाचा प्रतीक मानला जातो. इथे मी सगळ्यांना औक्षण करून घेतले व राखी बांधली. बघा, इथे संध्याकाळी ऋजुता आलेली होती व तिच्या वडिलांना ती राखी बांधत आहेत. नंतर सौराज व श्री यांना दोघांना पण बांधत आहेत, कारण की त्यांना भुसावळून यायचं होतं. त्यांना खूप वेळ लागला, ते संध्याकाळी आले होते. बघा, इथे सौराजचं चुलबुट चालू आहे की दीदी केव्हा मला बांधेन आणि केव्हा नाही. तो केव्हाची दीदीची वाट बघत होता, केव्हा येईल आणि केव्हा मला राखी बांधेल. बघा, इथे कशी राखी बांधताना त्याचं चालू आहे मस्ती. रक्षाबंधन हा एक प्रसिद्ध सण आहे. हा सण श्रावण महिन्यात येतो. रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण असतो. या दिवशी भावाला राखी बांधत असता बहिणी बहीण भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत असतात. इथे आता आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे. तिथे रसमलाई बनवणार आहोत. इथे सगळ्यात अगोदर दूध उकळून घ्यायचं व त्यामध्ये 2 लिंब टाकायचे व दूध वस्त्रगाळ करून छोटे असे गोळे बनवायचे व पाकामध्ये सोडायचे आणि नंतर पाक झालेला आहे का ते बघायचं आणि त्यामध्ये ते रसगुल्ले सोडायचे. बघा, किती छान झालेले आहेत रसगुल्ले. आता संध्याकाळी एक माझा भाचा बाकी होता ओवाळण्याचा आणि तो बाहेर गावाला जायला होता. आता सगळ्यांनी एक जण करून ओवाळत आहेत. बघा, इथे तुम्ही पण रक्षाबंधन कसे सेलिब्रेशन करत आहोत. आता मोठ्या बहिणीने ओवाळलं, नंतर ऋजुता ओवाळत आहेत व नंतर मी ओवाळणार आहेत. असे एक करत आम्ही ओवाळून घेतलं व औक्षण केले. हा सण प्रेम, एकता व विश्वासाचा सण असतो. संध्याकाळच्या वेळेस आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. इथे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डोहरी हे खेडेगाव आहेत. इथे वाघूर धरणाचे प्रकल्प आहेत व इथून हे पाणी साठवलेले आहेत. त्या पलीकडे वाघूर प्रकल्प आहे व हे पाणी साठवलेले आहे ते इकडच्या पलीकडे आहेत व बाकी हे गावे पण आहेत. बघा, किती निसर्गरम्य वातावरण दिसत आहेत व मनाला प्रसन्न ठेवणारे वातावरण आहेत. आता संध्याकाळची वेळ 6:30-7 वाजलेले होते. या वेळेचे टायमिंग आहे. काही आम्ही फोटो शूट केले व व्हिडिओ पण काढलेले आहेत. बघा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.